प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सारोळे थडीच्या शेतकऱ्यांचे नाल्यात अर्धनग्न आंदोलन, दखल न घेतल्यास कुटुंबासोबत उपोषणाचा इशारा। निफाड तालुक्यातील सारोळे थडी येथील संजय दगू उगलमुगले यांच्या गट नंबर 155 अ आणि ब या क्षेत्रातील पिकाचे दरवर्षी होणाऱ्या पावसाच्या पुराच्या पाण्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। काही दिवसांपूर्वी मका पिकाची लागवड केली असताना सततच्या अवकाळी व नुकत्याच सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे विंचूर पंचक्रोशीतील नांदगाव, डोंगरगाव, बोगटदरे, धरणगाव वीर, धरणगाव खडक, नैताळेचा काही परिसर, नांदूर मध्यमेश्वर, गाजरवाडी शिवारातील पावसाचे उताराच्या दिशेने येणारे पाणी तसेच गोदावरी डावा कालवा, एक्सप्रेस कालव्याचे पर्क्युलेशनचे पाणी सर्व एकत्रितपणे या नाल्यातून गोदावरी नदीच्या प्रवाहात मिसळते। परंतु गावाशेजारी असणाऱ्या या गट क्रमांक 155 अ आणि ब गटात दरवर्षी पावसाच्या पुराच्या पाण्यात संबंधित शेतकऱ्याच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। काढणीला आलेले पीक सुद्धा त्यांना घेता येत नसल्याने वारंवार पीक उभे करून नुकसान होत असल्यामुळे कर्ज डोक्यावर झाल्याने हताश होऊन शेतकरी संजय दगू उगलमुगले यांनी अर्धनग्न आंदोलन होऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाल्यात आंदोलन केले आहे। त्यांचे म्हणणे आहे की आम्ही सरकारच्या विकास कामाला आड येत नाही, परंतु भुजबळ साहेबांनी मंजूर केलेल्या बोकडदरे, म्हसोबा, माथा ते धारणगाव, वीर, सारोळे थडी मार्गे खेडले झुंगे या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू असून ठिकठिकाणी मोऱ्याचे पण काम केलेले आहे। परंतु या ठिकाणी पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने नळीची संख्या अधिक पाहिजे होती, परंतु येथील नळ्यांची संख्या कमी असल्याने पाणी बसत नाही। भविष्यात रस्त्यांची उंची वाढणार असल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहणार नसल्याने शेती पिकाचे अतोनात नुकसान होणार आहे। तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच रस्त्यावरील मोऱ्यांची संख्या वाढवून नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण करण्यात यावे, अन्यथा संपूर्ण उगलमुगले कुटुंब आमरण उपोषणास बसणार असल्याचे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। शिवारातील गट नंबर 155 अ आणि ब, तर याच्यात फार मोठे नुकसान होऊ राहिले आता, कारण दरवर्षीचा हा प्रॉब्लेम आहे। कारण PWDचा हा रस्ता झालेला आहे, कारण त्या रस्त्याला उंची खूपच झालेली आहे। इथून मागं रस्त्यावरून पर्क्युलेशन पाणी निघून जायचं, कारण याची उंची आता शेतीपेक्षा वावरापेक्षा आमची मोठी झालेली आहे आणि हे पाणी या मोऱ्यामध्ये बसत नाही। कारण आम्ही प्रशासनाला बोललो होतो, PWD अधिकाऱ्यांना, इथं 3 मोऱ्या टाका, त्यांनी सामने टाकल्याने त्यांनी 2च मोऱ्या टाकल्या। अजून 2 मोऱ्यांची गरज आहे इथं, कारण ते सरकारी कर्मचारी ते पण ऐकत नाही आहे। सारोळे थडी शिवारातील गट नंबर अ आणि ब या क्षेत्रातील विंचूर पंचक्रोशीतील नांदगाव, डोंगरगाव, धारणगाव वीर, धारणगाव खडक आणि नैताळे पंचक्रोशीतील गाजरवाडी, नांदूर मधमेश्वर आणि आमच्या गावातून 2 कॅनल गेलेले, त्यांचे पर्क्युलेशनचे पाणी सगळे या क्षेत्रामध्ये येतं आहे। या क्षेत्रातील पाणी आल्यामुळं आम्हाला या क्षेत्रात पीक काढणीला आलेलं ते काढता येत नाही आहे, कारण फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते दरवर्षीचं। झालेल्या नुकसानाची आम्हाला शासनाने भरपाई द्यावी ही शासनाकडे नम्र विनंती। आम्हाला इथं 3 मोऱ्यांची गरज आहे आणि नाल्याची रुंदीकरण आणि खोलीकरण करून द्यावे। संजय दगू उगलमुगले, सारोळे थडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। इथं क्षेत्रातलं पाणी येतं आहे, हे आता नुकसान झालेली आमची क्षेत्राची पिकं लावलेली, मका लावले, मका काढायला आली, ती काढता नाही आली आम्हाला। त्याच्यात एक रस्त्याचे कामं चालू होती, तर आम्ही 4 मोऱ्या टाका सांगितलं, तिने 2च मोऱ्या टाकल्या। इथं 4 मोऱ्याची गरज होती, इथं पाणी बसत नाही, क्षेत्रामध्ये अवघड परिस्थिती। पार डोंगरगाव, नांदगाव तिकडलं पाणी, नैताळा, बोकडदरं, धारणगाव, खडक धारणगाव तिथलं पाणी येतं आहे आणि दोन्ही कॅनलचं लीक पाणी इथं पोचतं। नाल्यात पाणी बसत नाही, आमची भरपूर नुकसान होती। इथं काढणीला पीक आलं तर ते होत नाही, त्याची दरवर्षीचं असं चालू आहे आमचं। शासनाने हे मोऱ्याचं काम करावं, पाणी बसत नाही, हे शासनाचं काम आहे। इथं 3 मोऱ्या टाका, तेव्हा पाणी खाली जाईल असं शासनाने इथं 3 मोरे टाकून द्यावे। इथं नाल्याचे रुंदीकरण करून द्यावे, खोली करून द्यावे नाल्याची। होणारं पिकाचं नुकसान दरवर्षी होतं, ते काढलेलं पीक काढण्याला तर ते काढता येत नाही आम्हाला। तर करून दिलं नाही तर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोळे थडी।